एकीकडे मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत असताना दुसरीकडे आज ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी सोलापूर दौरा केला। मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सत्ताधारी नेत्यांवरती जोरदार टीका केली आहे। दरम्यान आजही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीसांवरती त्यांनी निशाणा साधलाय। फडणवीस मी तुम्हाला आयुष्यात यशस्वी होऊ देणार नाही असं वक्तव्य जरांगेंनी केलंय। तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांवरती जोरदार हल्लाबोल केलाय। मनोज जरांगे पाटील हे सातत्याने सरकारमधील विविध मंत्र्यांवरती आक्रमक भाषेत टीका करतात। त्यांच्याकडून अपशब्दांचा वापर केला जात असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला। तसंच जरांगे यांच्या वक्तव्यांवर सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही याबद्दलही त्यांनी सवाल उपस्थित केला। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे। बावन ऐकलं ते कुठून निघालं बावन कुठून संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसाला कायद्याच्या चौकटीत काम करावं लागतं। असे कोणाच्या लेकराचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी त्याला ते मंत्रिपदाचा अधिकार दिलेला ते प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी त्यांनी पत्र काढलं, इन्व्हेस्टमेंट करून दिलं। 5 दिवसाच्या आत त्वरित अवैध करण्याबाबत करावं अधिकाऱ्यांना देऊ, कारण यांच्याकडे ईडी अनेक मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली जात असताना एकही मंत्री बोलत नाही, पक्षाचा पदाधिकारी बोलत नाही। आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी मनोज जरांगे नावाचा माणूस महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय। आणि या सर्व गोष्टींचा परामर्श घेण्यासाठी मोहोळ मार्गे मी सोलापूरला येतोय। सर्व बांधवांना माझी विनंती आहे, ओबीसी विजयंती बांधवांना माझी विनंती आहे, आपल्याला आता एकीची वज्रमुठ बांधावी लागेल आणि या मनोज जरांगेला जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल। मनोज जरांगे पाटील यांनी एक वेगळी शंका उपस्थित केली आहे। कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या प्रयत्नांच्या मागे मराठा समाजातील एकनाथ शिंदे यांची क्रेज कमी करण्याचा डाव आहे का असा त्यांचा प्रश्न आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने स्थापन केलेल्या शिंदे समितीने मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम केलं असंही जरांगे म्हणाले। मराठ्यात जी क्रेज निर्माण झाली एकनाथ शिंदेची ती उठण आपण रद्द तरी करू ही सुद्धा प्लॅन असण्याची दाट शक्यता याच्यात। एकनाथ शिंदेचं जी मराठा समाजात एक क्रेज झाली, या माणसानं नोंदी शोधल्या, त्याने का फुकट नाही दिल्या, जीव जाळावा लागला, आम्हाला आंदोलन करावं लागले। पण शिंदे समिती गठीत करून एकनाथ शिंदे साहेबांनी नोंदी शोधल्या, रद्द करायचं काम बावनकुळे सारखे लोक करायलेत।